कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये आपण थेट जातोय। पुण्यामधले ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकताय। दिल्लीमध्ये देखील अनेक घडामोडी घडतायत आणि या दिल्लीतल्या घडामोडींचे सगळे पडसाद आता देशभर उमटतायत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून देशामध्ये तसंच राज्यामध्ये देखील विविध शहरांमध्ये आंदोलक आणि विद्यार्थी रस्त्यावरती उतरतायत। पुण्यातल्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहताय। पुण्यातल्या शनिवार वाड्यासोबत समोर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी पुणेकर नागरिक असतील, विद्यार्थी असतील, हे जमलेत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आता हे सगळेजण एकत्र आलेले दिसत आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी काल दिल्लीमध्ये सांगितलं होतं, आज संपूर्ण देशभरामध्ये तालुक्या पातळीवरती, जिल्हा पातळीवरती देखील आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यामध्ये शनिवार वाड्यासमोर कॉकरोच जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील, त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी असतील आणि पुणेकर नागरिक असतील, हे एकवटलेले दिसत आहेत। पुण्यामध्ये शनिवार वाड्यासमोर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे सगळे समर्थक जमलेत, त्याची ही थेट दृश्य। काल कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभर निदर्शनं करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यामध्ये विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमलेत। पुण्यातल्या शनिवार वाड्यासमोर हे 1 2 3 4 माइक चेक 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 या आंदोलनाची ही थेट दृश्य। हॅलो हॅलो आपण बघतोय सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं संपूर्ण देशभर आणि जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे असं सीजेपीच्या वतीनं सांगण्यात आलं होतं आणि आज संपूर्ण देशभर आंदोलन करण्याचं देखील आवाहन करण्यात आलं होतं। काही वेळापूर्वी कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आणि सरकारमधील जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी देखील चर्चा झाली। यानंतर देखील हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सीजेपीच्या वतीनं सांगण्यात आलंय। कॉकरोच जनता पार्टीने सरकारकडे 3 प्रमुख मागण्या केल्या। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्वरित घेतला जावा, त्याच पद्धतीनं नीट पेपर फुटी प्रकरणानंतर ज्या विद्यार्थ्यांनी देशभर आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबांना 1 कोटीपर्यंतचं कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई दिली जावी अशी देखील मागणी आहे। आणि 20 जुलैला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी देखील कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे। आपण ही पुण्यातल्या आंदोलनाची थेट दृश्य पाहतोय। आता पुण्यात थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय की कालच्या आवाहनाप्रमाणे सीजेपीचे अनेक समर्थक आता शनिवार वाड्यासमोर जमलेत। काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे, काय अधिकची माहिती आहे? कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सध्या सुरू आहे। घोषणाबाजी चालू आहे। हे आंदोलन जे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली त्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये भव्य रॅली काढण्यात आलेली आहे आणि यामध्ये नरेंद्र मोदी यांचा सुद्धा राजीनामा मागितला जातोय, कारण मुलांना जी अमानुष मारहाण झाली त्याला अमित शहा आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहेत आणि जोपर्यंत मुलांना त्यांचे न्याय हक्क मिळत नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संपूर्ण देशात राज्यात आंदोलन सुरू राहणार आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।